जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यात मोटरसायकल चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना स्थानिक गुन्हे शाखा आणि घोडेगाव पोलीस ठाण्याच्या पथकाने संयुक्त कारवाई करत सराईत चोरट्याला सापळा रचून जेरबंद केले आहे। या कारवाईत आरोपीकडून चोरीस गेलेल्या 4 मोटरसायकली आणि 1 मोबाईल असा एकूण सुमारे 1,11,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 5 गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे। मंचर, घोडेगाव, नारायणगाव आणि ओतूर परिसरात मोटरसायकल चोरीच्या घटना वाढल्याने पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपासाच्या सूचना दिल्या होत्या। त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपीचा माग काढला। तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे घोडेगाव नारोडी फाटा येथे सापळा रचून आरोपी राहुल अशोक दाते वय 25 राहणार मंचर तालुका आंबेगाव याला ताब्यात घेण्यात आलं। चौकशी दरम्यान त्याने मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली। या प्रकरणी घोडेगाव, मंचर, नारायणगाव आणि ओतूर पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेले एकूण 5 गुन्हे उघडकीस आले आहेत। सध्या आरोपीला पुढील तपासासाठी घोडेगाव पोलीस ठाण्यात ठेवण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि घोडेगाव पोलीस सदरची कारवाई पुणे ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पवार घोडेगाव, सहाय्यक फौजदार दीपक साबळे, पोलीस हवालदार संदीप वारे, पोलीस हवालदार राजू मोमीन, पोलीस शिपाई अक्षय नवले, घोडेगाव पोलीस स्टेशनचे महेश पवार, अमरदीप वंजारी, विठ्ठल वाघ, बाबा सावंत, समीर कांबळे, निलेश तळपे, राम तनपुरे, गणेश लगड, अक्षय वायदंडे तसेच नारायणगाव पोलीस स्टेशनचे मंगेश लोखंडे, सत्यम केळकर, सोमनाथ डोके, टिलेश जाधव यांनी केली आहे।